योग्य राहील. नक्कीच नक्कीच. मी सामांजी तुमच्याकडे येतो. मी किरण माने यांच्याकडे जातो. किरणजी, एक वेगळाच आरोप होतोय या हिंदी भाषेच्या अनुषंगाने की नुसती भाषा आणणं नाहीये, हिंदी पट्ट्यातली राजकीय संस्कृती रुजवण्याची ही पहिली पावलं आहेत, ही लहान मुलाची पहिली पावलं आहेत ती संस्कृती आणण्याची, गायपट्ट्याची, असा आरोप होतोय. याकडे तुम्ही एक सांस्कृतिक राजकारणाचे अभ्यासक, स्वतः कलाकार म्हणून कसं पाहता? हो, नक्कीच. एकंदरीतच गेल्या अनेक वर्षात आपण बघतोय आपल्या सत्ताधारी नेत्यांनी ज्या पद्धतीनं गुजरात आणि हिंदी पट्ट्यापुढे गुडघे टेकलेले आहेत ना, ते बघता ही हिंदीची सक्ती हा महाराष्ट्राला गायपट्ट्याच्या रंगात रंगवण्याचा कुटील डाव आहे, यात शंकाच नाही, यात दुमत असायचं कारणच नाही. तुम्ही म्हणजे कार्यकारण संबंध तपासून घ्या ना. मला सांगा, गुजरातमध्ये हिंदी सक्ती आहे का हो? नाही. का नाही? गुजरातमध्ये का नाही? महाराष्ट्रात जर आहे तर गुजरातमध्ये तो नियम लागू झाला पाहिजे ना. हा भेदभाव का गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, याचा नीट विचार करा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि हेच नाही बरं का, गेल्या अनेक वर्षात इतरही अनेक बाबतीत महाराष्ट्राचा प्रयोगशाळा म्हणून वापर झालाय. पण आता काय झालंय की हा कुटील डाव, ह्या प्रयोगशाळा बनवण्याचा जो आहे तो आपल्या चिमुरड्या लेकरांना गिनीपिक बनवायचा प्रयत्न सुरू झालाय, म्हणून हा राग आहे. तुम्ही बघा ना, आजकाल जे कधीही बोलत नाहीत, सरकारवर टीका करायला घाबरतात, असे अनेक कलाकार पेटून उठलेत, अनेक साहित्यिक पेटून उठलेत या निर्णयाविरुद्ध. म्हणजे किती गंभीर आहे याचा विचार करा. कारण हे डायरेक्ट मराठीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न आहे. हा साधासुधा निर्णय नाही, हा हलक्यात घेण्यासारखा निर्णय नाही. सगळ्याचं मूळ इथे येतंय की तुम्हाला महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा आहे का? बिहारमध्ये हिंदी सक्ती नाही, राजस्थानमध्ये हिंदी सक्ती नाही, उत्तरेकडच्या कुठल्याही राज्यात हिंदी सक्ती नाही. फक्त दक्षिणेकडेच हा, म्हणजे गुजरात सोडून पुढे हा घातक निर्णय कशासाठी? हे लादणं कशासाठी? नक्कीच. ही सक्ती कशासाठी? याच्या मागे काहीतरी नक्कीच कारण. मी किरण मानेजी, हा मुद्दा जरा एकदा आपण त्याचा तुकडा पाडूयात. मी तुमचा मुद्दा घेऊन उपाध्यायांकडे जातो, मी तसाही जाणारच होतो. उपाध्याय, हा एक मुद्दा सारखा चर्चेला येतोय की गुजरातमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती नाही, किंवा हिंदी नाहीये, किंवा हिंदीचा विषय नाहीये, तिकडे त्रिभाषाच नाहीये. तर नेमकं काय, त्रिभाषा सूत्र नाहीये का, हिंदी सक्ती नाही का, काय आहे नेमकं? मला हसू आलं आता की बिहारमध्ये हिंदी सक्ती नाही, उत्तर प्रदेशमध्ये हिंदी सक्ती नाही, आणि तिथली पहिली भाषाच हिंदी आहे, तिथे हिंदी सक्तीचा विषय कुठे येतो? म्हणजे आपण काय कशा पद्धतीचे विचार मांडणी करतो, किंबहुना त्याचं तरी थोडंसं भान आपण ठेवणार आहोत का? पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात जी सक्तीचा मुद्दाच नाही, जी सक्तीची नाहीच आहे, ती बनवणं चालू आहे. साफ पण धुई थोपटणं सुरू आहे. कशासाठी थोपटताय? तिसरा त्यातला मुद्दा गुजरातमध्ये आहे का? गुजरातमध्ये संस्कृत ऑब्लिक हिंदी अशा पद्धतीचा आहे.